आपल्या खंजिरीनं देशभरात प्रबोधनाचा जागर करणारे सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्यावर शुक्रवारी मुंबईत प्राणघातक हल्ला झाला। या हल्ल्यात सत्यपाल महाराज यांच्या पोटावर चाकूने वार करण्यात आले। आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होतीये। अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती आणि अनिष्ट रूढी परंपरांविरोधात सत्यपाल महाराज आपल्या कीर्तनातून प्रहार करतात। मात्र 12 मेला त्यांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न मुंबईत झाला। बुद्ध जयंतीनिमित्त मुंबईतील नायगाव दादर इथे सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला। कार्यक्रम संपल्यानंतर फोटो काढण्याच्या बहाण्याने तोंडाला रुमाल बांधलेला एक तरुण त्यांच्याजवळ आला आणि एकाएकी महाराजांवर हल्ला चढवला। सध्या महाराज त्यांच्या अकोला जिल्ह्यातल्या अकोटच्या घरी आलेत। अवयवदान, देहदान, रक्तदान, व्यसन मुक्ती, तंटामुक्ती आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडत राहतो ना, म्हणून त्याचं दुःख हेच झालं की मला मारण्याचं कारण काय व्हा। या घटनेनंतर जखमी सत्यपाल महाराजांना लगेचच केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या प्रकरणी सत्यपाल महाराजांनी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे। आरोपी कुणाल जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान सत्यपाल महाराजांच्या कुटुंबियांनी प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे। आता आम्ही 10 पाहिला, स्वतः पोलीस स्टेशनमध्ये लोकांना मारत त्यांनी नेलं। मग आता हे 3 जण तर सापडले नाही। आता या हा असल्यावरही चेहऱ्यासमोर असल्यावर हा कशामुळे यानं की याच्यामुळे कोणता राज आहे, याला लावून दिलेला आहे काय, की याला कोणतं दुःख झालं की असं हा चाकू घेऊन आला। विचारवादी कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना राज्यात वाढत आहेत। दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या झाल्या, मात्र अजूनही त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही। आता सत्यपाल महाराजांवरील हल्ला याच प्रकारातील आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। जयेश जगड, झी मीडिया, अकोला। कोण आहेत सत्यपाल महाराज, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सत्यपाल महाराज 62 वर्षांचे, अकोटमधल्या शिरसोली या मूळ गावचे। 40-45 वर्षांपासून ते प्रबोधनाचं काम करतायत। खंजिरीनं देशभरात प्रबोधनाचा जागर ते करतायत। अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, हुंडा प्रथेविरोधात ते प्रबोधन करतात। राज्यात आतापर्यंत 14,000 कार्यक्रम त्यांनी केलेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।